आजचा स्वयंपाक खूपच खास, खमंग आणि झटपट पौष्टिक असा हा झालेला आहे. न खाणारे सुद्धा आवडीने खातील. त्यासाठी लागेल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा, थोडंसं मीठ, अर्धा चम्मच जिरं, थोडंसं तेल टाकून मिक्स करायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ हे चुरून घ्यायचं आहे. आता पीठ चुरल्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ मुरू द्यायचं आहे. पीठसुद्धा छान असं मुरेल. त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या टाकून घेतल्या ओल्या. भरपूर लसण टाकायचा. त्यामध्ये बसेल एवढी मेथी टाकून घ्यायची आहे. आता मेथी धुतल्यानंतर कपड्यावर सुकवत ठेवायची, म्हणजे त्यामधलं पाणीही निघून जाईल. आता चालू बंद करतच आपण हे फिरून घ्यायचं. त्याची पेस्ट ही बनवायची नाही, फक्त त्याचे तुकडे झालेले असले पाहिजे. एकदम मोकळं असं हे सारण झालेलं असलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. जर लसणाच्या कळ्या तशाच राहिल्या असतील तर हाताने थोड्याशा खुडून घ्या. तर बिलकुल त्याचं पाणी सुटलेलं नाही. छान असं मोकळं असं सारण झालेलं आहे. त्यामध्ये धना जिरा पावडर टाकून घेतलं आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि ते टाकून छान असं मिक्स करायचं. तोपर्यंत पीठही छान मुरलेलं आहे. एकदा अजून छान असं चुरून घ्यायचं आहे. आता चुरल्यानंतर कोरडं पीठ घेतलं आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. आता पोळी वाकडी तिकडी कशी लाटली तरी चालेल, फक्त थोडी पातळसर लाटायची. आणि मेथीच्या सारणामध्ये सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं, कारण जर अगोदरच टाकून ठेवलं तर त्याला पाणी सुटेल. त्यासाठी वेळेवर जेव्हा आपल्याला करायचं आहे तेव्हा त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता जी पोळी लाटलेली होती त्यावर भरभरून तूप लावायचं आहे आणि थोडंसं कोरडं पीठ फिरवायचं आहे. तुपामुळे काय होईल, मेथीचा कडवटपणा कमी होईल आणि खमंगपणा वाढेल. ज्यांना कोणाला मेथी आवडत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने जर दिली तर भरभरून अशी ही मेथी खातील. तर त्यावर मेथीचं सारण छान टाकून घ्यायचं आणि त्याची घडी टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. आता रोल बनवल्यानंतर हलका फिरून घ्यायचा आणि त्याला छान असं खाली दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सारण बिलकुल असं बाहेर येणार नाही. त्यावर थोडंसं कोरडं पीठ फिरवायचं आणि थोडीशी जाडसर अशी त्याची पोळी पराठा हा लाटून घ्यायचा आहे. एकदम पातळ लाटायचा नाही. अशामुळे जे मेथीचे पराठे बनतात की नाही त्याची चव ही खूप मस्त येते. तर मी अशाच पद्धतीने सगळे पराठेही लाटून घेणार आहेत. लाटून एकावर एक ठेवले तरी बिलकुल हे चिटकती नाहीत. आता ताव्यावर तेल तूप तुम्ही काहीही लावू शकता, पण जर ताव्यावर तूप टाकून घेतलं आणि त्यावर हा पराठा टाकून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम ठेवायची. आता तुम्ही जे तेल तूप टाकसाल त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण तुपामध्ये जेव्हा हे पराठे भाजल्या जाते त्याचा खमंगपणा खूप मस्त असा हा येतो आणि मेथीचा कडवटपणा हा कमी होतो. आता उलट पुलट करून दोन्ही साईडनं थोडं थोडं तूप टाकून मस्त खमंग लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर भाजल्यामुळे त्याची चव ही खूप मस्त येते आणि खूप छान असे भाजलेही जाते. तर आता जेव्हा हे पराठे भाजू तेव्हा अख्ख्या घरभर या मेथीच्या पराठ्यांचा वास येईल. तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठेही बनवून घेतलेले आहेत. बनवायला खूप सोपी, झटपट, खाण्यासाठी खूपच खमंग आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. त्यासोबत घट्ट असं दही दिलेलं आहे. दह्यासोबत हे पराठे खूप मस्त लागते. तर आतमध्येही पहा हलकेसे मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि खूप साऱ्या अशा लेअरसुद्धा निघालेले आहेत. खूपच खमंग पौष्टिक झटपट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही कधीही बनवू शकता. जेवढी बनवायला ती सोपी आहे तेवढीच खाण्यासाठी खमंग आहे. आता ही करण्याची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.